चला ओके बेटांनो, आज तारीख आहे 28 एप्रिल, बरोबर आहे. तर एकंदरीत हा 8वीचा पेपर आपल्या समक्ष आहे. याच्यामध्ये उत्तरं लिहिलेले नाहीत. निश्चितपणे आपल्याला सांगता येणं अपेक्षित आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, हे पर्याय शब्द वाचायचे. चंचुहू, मित्रता, शृगालह, पायसम. चंचुहू म्हणजे चोंच, मित्रता म्हणजे मैत्री, शृगालह म्हणजे कोल्हा, पायसम म्हणजे खीर. आता हे जे वाक्य आहेत या ठिकाणी त्रिवेणी सांगणार आहे योग्य पर्याय ठेवून. ओके बेटा, अर्थासहित सांगण्याचा प्रयत्न करा. काही चुकलं तर मी आहे सांगायला. यस, कंटिन्यू. बकसच्या शृगालस्य मित्रता असती. एकदा शृगालः बक्कं भोजनार्थं स्वगृहम् आयवति. शृगालः स्थालिकायां पायसं परिवेशयति. बकस्य चंचुः दीर्घा असती. व्हेरी गुड. बगळ्याची व कोल्ह्याची मित्रता असते. एकदा हे बेटा, बगळा हे सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला असती नाही म्हणायचं. असती नाही, हे अस्ती. अस्ती अस्ती म्हणजे आहे. इथं मित्रता म्हटली, मैत्री. बगड्याची आणि कोल्ह्याची मैत्री असते. असते, असती नाही. एकदा शृगालह म्हणजे कोण, कोल्हा, बगळ्याला जेवणासाठी स्वतःच्या घरी आवयती. थोडं इथं खाडाखोड दिसते. आवयती म्हणजे बोलावतो. शृगालह स्थालिकायाम पायसम परिवेशयती. पायसमचं मग इथं हलंत आहे, पण इथं लिहिताना पायसमच्या सवर अनुस्वार द्यावा लागेल. का? कारण पुढं व्यंजन आहे. व्यंजनांच्या अगोदर कधीही अनुस्वार असतो, हलंत म नसतं. स्वगृहमचं म इथं हलंत केलेलं आहे. का? कारण पुढं आ हा स्वर आहे. म्हणजे इथं काय लक्षात ठेवायचं, स्वरांच्या अगोदर हलंत म, व्यंजनांच्या अगोदर अनुस्वार. बकस्य चंचुः दीर्घा अस्ति. बगड्याची चोंच लांब असते. यस. आता पुढचा खालचा गीतांजली सांगू शकते का? पिबंती म्हणजे पितात, भवंती म्हणजे होतात, मिलंती म्हणजे भेटतात, पश्यंती म्हणजे पाहतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये सर्वेशस्य गृहे कः अपि न अस्ति. सर्वेशच्या घरी कोणीही नसतं. अतः म्हणून, सर्वेशः उपेंद्रः अभिषेकः च. म्हणून सर्वेश, उपेंद्र आणि अभिषेक सर्वे एकत्र, हे सगळे एकत्र काय करतात, भेटतात. म्हणून मिलंती एक नंबरला. ठीक आहे, एक नंबरला मिलंती. ते संगणके चित्रपटम पश्यन्ते. ते संगणकावर चित्रपट पाहतात. किंचित समयानंतरम ते पिपासिताः. काही वेळानंतर ते तहानलेले होतात. भूभो म्हणजे होणे, भवंती म्हणजे होतात. सह तौ ते तिसरा नंबर, ते तीतः अंती तिसरा नंबर. पिपासिताः भवन्ति. अतः म्हणून, शीतकपाटिकायां किम अस्ति. शीतकपाटिका म्हणजे काय, फ्रीज. फ्रीजमध्ये काय आहे हे ते काय करतात, पाहतात. पाहतात, पश्यन्ति. तत्र तेथे पानक निर्माणाय म्हणजे शरबत तयार करण्यासाठीचं सगळं साहित्य आहे. अतः म्हणून ते शरबत पानकम कुर्वन्ति आनंदेन च. म्हणून ते शरबत तयार करतात आणि आनंदाने काय करतात, पितात. पितातला शब्द कोणता आला मग, पिबंती. समजले बेटांनो? म्हणजे ह्या कथा सांगितल्या, याच्यासारख्या दुसऱ्या कथा आल्या तरी सुद्धा असंच डोकं लढवून आपल्याला लिखाण करायचं आहे. ठीक आहे बेटांनो? ह्याच कथा येतील असं नाही, याच्यासारख्या येऊ शकतात, पण सिलेबसच्या बाहेरच्या येणारच नाही, फक्त काळजीपूर्वक. आता इथं काय म्हणते, धावतः धावंती, तीतः अंती, म्हणून धावती इथं आलं. सी, धावसीमध्ये सी, सी थः थ, धावसी धावथः धावथ. धावामी, मी वह मह, धावामी धावावह धावामह. यस. त्रिवेणी, आत्ताचं कोष्टक सांग बरे बेटा, बघूया किती आलं लक्षात.
धावती धावतः धावन्ति प्रथम पुरुष धावसी धावतः धावतः मध्यम पुरुष धावामी धावावः धावामः उत्तम पुरुष. बहुत बढिया, खूप छान सांगितलेलं आहे. आणि रिकाम्या जागी लिहिल्यानंतर असं अंडरलाईन करायचं आहे आपल्याला. बरं, हे नामतालिका असो, सर्वनाम तालिका असो, धातू तालिका असो वगैरे प्रत्येक ठिकाणी. नेक्स्ट, आता इकडचा खालचं कोष्टक सांगता येईल तुला का मी सांगू एकदा अगोदर? हो. सांगा बेटा. माला माले माला हा प्रथमा. यस, कंटिन्यू. तयोहो तेषु म्हटलेलं आहे ना, मग तद सर्वनाम आहे ते चालू करायचं मनातल्या मनात. सह तौ ते प्रथमातम तौ तान द्वितीया तेन ताभ्यां तैः तृतीया तस्मै ताभ्यां तेभ्यः चतुर्थी तस्मात् ताभ्यां तेभ्यः पंचमी तस्य तयोः तेषां षष्ठी तस्मीन तयोः तेषु. मग इथं लिहायचं आपण तस्मीन आणि त्याला अंडरलाईन करायचं. माला प्रथमा म्हटले, माला माले माला हा. आता इथं तृतीया विभक्ती. वनेन देवेन वनेन. वनं वने वनानि प्रथमा, वनं वने वनानि द्वितीया, वनेन वनाभ्यां वनैः तृतीया, वनैः तृतीया. ओके. माईक कोणाचा चालू आहे? माईक बंद करायचं, काही विचारायचं असेल तर त्यावेळेस चालू करायचं बेटांनो. यस. प्रश्न निर्माण. हां, खाली राहिले की कस्याः. मग तदचं तस्याः, किमचं कस्याः, यदचं यस्याः आणि एतचं एतस्याः. मग इथं कस्याः म्हणल्याच्यानंतर किम सर्वनाम आहे, स्त्रीलिंग येणार आहे. का के काहा प्रथमा, काम के काहा द्वितीया, कया काभ्यां काभिः तृतीया, कस्यैकाभ्यां काभ्यः चतुर्थी, कस्याः काभ्यां काभ्यः पंचमी, कस्याः कयोः कासां षष्ठी, कस्याः कयोः कासां षष्ठी. झालं. देवः गच्छति, कः गच्छति, शेवटी क्वेश्चन मार्क. याला खूप महत्त्व आहे. हां. माता जपती, आई जपते, जप करते. मग का जपती, स्त्रीलिंग असल्यामुळं का, पुल्लिंग असल्यामुळं कह, नपुसकलिंग असल्यावर किम. गीतांजली आवाज येतोय? हो सर. हां, चला बेटा. समय सांग बरे. 7 वाजले, काय म्हणायचं? समय लिखत सप्तवादनम. सर सेकंड नंबरचं काय? 5:15 15ला म्हणायचं सपाद. आता इथं लक्षात ठेवायचं, सप्तवादनम, सपाद सप्तवादनम, सार्ध सप्तवादनम, पादोन अष्टवादनम, अष्टवादनम. आता या बेसवर सांग बरे. तू तर काय आत्ता 7वीची एक्झाम दिली, आता 8वीला चालली, पण तू गेल्या वर्षी बऱ्यापैकी ऑनलाईन केल्यामुळं येणं अपेक्षित आहे तुला. आणि शाळेत वर्गात नंबर 1वर तूच राहणार आहेस. फक्त रेग्युलर ट्यूशन कर ऑनलाईन. ठीक आहे? चला. सपाद पंचवादनम, गुड. सार्ध चतुर्वादनम. चतुर्वादनम. हां, आणि इथं पादोन नववादनम म्हटलेलं आहे. पादोन म्हणजे 15 कमी, कितीला? 9ला. म्हणजे किती झाले? 8:45. शुद्ध. हां, शुद्ध मराठीमध्ये अंक लिहायचे आहेत. अंकात लिहिल्यावर उभीदंडी द्यायचं नाही, अक्षरात लिहिल्यानंतर पूर्णविराम द्यायचं. ओके. चलो. चला, हा पेपर सगळ्यांना व्यवस्थित छान समजला आहे असं गृहीत धरतो. तरीसुद्धा काही अडचण आहे का विचारा बेटांनो. ठीक आहे. किती शिकवलं याच्यापेक्षा काय शिकवलं आणि कसं शिकवलं आणि आपल्याला किती समजलं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मुद्दामच सावकाश शिकवतो आहे थोडंसं, कारण हे पेपर आता आपले कायमचे चांगल्या प्रकारे डोक्यात घुसले पाहिजेत आणि याच्याशी निगडीत असे दुसरे प्रश्न आले की मस्त उत्तर लिहिता आलं पाहिजे. चला, ओके. आता आपण पुढचा पेपर आणखी पाहूया.